प्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण म्हणला ते खरं आहे की छत्रपती शिवरायांच्या काळात लय अत्याचार अन्याय करणाऱ्याला दिलेली सजा आणि आत्ताच्या सरकारचे बघितले तर जी संशयास्पद भूमिका असल्यासारखी जी निभावली जाते सरकारकडूनच महिलांच्या न्यायाच्या बद्दलची याच्यात खूप प्रचंड तफावत आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांना मातेचा दर्जा आणि अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर दिलेली शिक्षा बघून थरकाप उडायचा बाकीच्यांचा. त्या पद्धतीनं सरकार कठोर वागत नाही आहे. मग इथून पुढच्या काळात तरी कठोर वागलं पाहिजे. त्या खऱ्या महिलांना जर न्याय मिळाला तर त्या खऱ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा होतील. आता जवळपास 8-10 दिवस झाले अधिवेशन सुरू होत. तुमच्या मागण्याबद्दल सरकारने अवाक्षरही काढले नाही, आरक्षण नाही किंवा तुमचे जे काही मागण्या मान्य केल्या त्याबद्दलही सरकारने काही कारवाई केली नाही. हा ते बघतोच ना आपण. आता अधिवेशन संपेपर्यंत आपण आहेत शांत. मग शांत आपण राहणार नाहीत, कारण आपण दर दिवस सांगतोय. आजही पुन्हा एकदा सरकारला सांगतो, अधिवेशन सुरू आहे. आपण मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून उपजात पोटजात म्हणून तात्काळ अंमलबजावणी करावी आणि राज्यातल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी. हैदराबादचं गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थांचं हे गॅजेटियर तात्काळ लागू करू म्हणून आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी प्रतिनिधी पाठवून उपोषण सोडून आज 1 महिना झालं, तेही लागू केलेलं नाही. शिंदे समितीही काम करत नाही आहे. केसेस 8 दिवसात मागं घेऊ म्हणले होते, 2 वर्ष होत आलेत, आणखी घेतल्या नाहीत. उपोषण सोडताना आत्ता पाठीमागच्या महिन्यात सांगितलं की ते आता सगळ्या सरसकट आंतरवाडीसह राज्यातल्या मागं घेऊ. त्याही आणखीन घेतलेल्या नाही. ज्या 8-9 मागण्या आहेत त्याविषयी याच अधिवेशनात सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा विनंती आज सलग 7वा दिवस आम्ही करतोय. ती तात्काळ तो मार्गी काढावा. दुसरं, जेवढे आमदार आहेत राज्यातले सगळ्यांनी मराठा आरक्षणाच्या बद्दलचा विषय मांडावा. विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार आणि मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून तात्काळ मराठा आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी, कारण मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करून तो तात्काळ लागू करावा. त्याची अंमलबजावणी पण करावी. आणि गॅजेट, 3ही गॅजेटियर तात्काळ लागू करावेत. यासाठी आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी कुठल्याही पक्षाचे असले तरी मराठ्यांच्या सगळ्या आमदारांनी आपल्या गोरगरीब समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून हा मुद्दा लावून धरून तात्काळ अंमलबजावणी याच अधिवेशनात करण्याचं सरकारला सांगावं, ही सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना विनंती. खोक्या बसले आहे त्यांना हानाचं मटण सुरेश दसला खायला द्यायचा असा आरोप केला आहे त्याच्यावर. ह्या जर आता खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही, पण जर प्राण्याच्या शिकार करत असतील आणि त्यातले त्यात हरणाची जर करत असतील तर कारवाई मात्र कडक झाली पाहिजे. सरकारनं कारवाई केली पाहिजे. कालचं प्रकरण जे विक्षिप्त व्हिडिओ समोर आणले होते, काय भूमिका असेल? आणि आता पोलिसांकडून तपास होईल ना त्याचा. आपण कालच सांगितलंय की हा व्हिडिओ कुठला आहे, कोणत्या गावचा आहे, कोणत्या जिल्ह्याचा आहे, हा पोलिसांनी अधिकृत तपास करून हा शोधला पाहिजे. कारण हिंदू धर्माच्या देवदेवतांची विटंबना झालेली, त्याच्यात कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं पोलिसांनी काटकसर करू नये. दुजा भावाची जर भूमिका घेतली तर प्रश्नचिन्ह हे प्रशासनावर उपस्थित होणार आहेत. आणि हा ज्या जिल्ह्याचा व्हिडिओ आहे त्या जिल्ह्यातल्या SP साहेब, कलेक्टर साहेब यांच्यावरती शंका निर्माण होईल असं त्यांनी करू नये. कोणत्या जिल्ह्यातला हा व्हिडिओ आहे, हा माणूस व्यक्ती कोण, याचा शोध घेणं गरजेचं आहे. त्यांनी गाफीलपणा जर दाखवला तर ती कुठला जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना सुद्धा याचे प्रश्नाचे उत्तरं द्यावे लागणार आहेत. मग आता तो कुठला आहे, काय आहे, पोलीस शोधतील. आम्ही आणखीन 1-2 दिवसांनी विचारणार आहेत, हा व्यक्ती कोण, याचा पोलीस प्रशासनानं आणि संबंधित त्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री आहे यांनी या व्हिडिओची पडताळणी केली का, या माणसावरती कठोर कारवाई केली का, याला अटक केली का,
हे होणं गरजेचं आहे. आम्ही वाट बघतोय ही नेमका व्हिडिओ कोणाचा आहे बाबा, मेळ लागा नाही. पोलीस प्रशासनाला कसं असतं, त्यांचं खूप खोलून काम असतं, ते शोधूनच काढीत असते देव कोण आहे काय आहे. आपण कोणाचं समर्थनच करत नाही. आपण तर ते तुम्ही आत्ता नाव घेतलं ते शिरोडच्या प्रकरणात कारवाई करा म्हणतो, आपण त्यांच्या बाजूने समर्थनच करत नाहीत त्यांचं, आणि ते चटके दिले त्या बांधवाला त्याचं आरोपीचंही समर्थन करत नाहीत. आपण चटके दिलेल्या बांधवाच्याच बाजून आहेत. पण आपले बी काय हे जे कामं आहेत दुसरे ते काय सांगायचे नाही का? ते काय काय झालं बरं का, एका वाक्यात सांगतो हे विषय काय झाला. काय आहे? धर्म, देव आणि महापुरुष या पलीकडे काही गढूळ व्यक्तींना नाद लागलेला आहे जातीवादाचा. धर्म, देव आणि महापुरुषांना यांच्यापेक्षा त्यांना त्यांची जात मोठी वाटती. या प्रकरणावरून सिद्ध होणार. कारण छगन भुजबळसारखे सडलेले डोक्यांच्या लोकांच्या मनात फक्त जातीवाद आणि जातीवाद आहे. देव, धर्म आणि महापुरुष यापेक्षाही ते जातीला महत्त्व देतात. देव धर्माला आणि महापुरुषांना ते महत्त्व देत नाहीत असा अर्थ होतो. पूर्वीच्या काळात काय होतं, कुणी चुकू द्या, कुणी पण चुकू द्या, जात फीत नाही बघायची, सगळेजण मिळून चुकणाऱ्याचं कान हाणायचे. दुसऱ्या बारीनं त्याचा कान हाणला, कान धरला की प्रकरणं होत नव्हते. मग ते कोणत्या जातीचं असो असं होतं. आता तसं नाही. चूक झाली तरी आमचाच बाब्या चांगला असं आहे ते. आता कराडने किती लोक मारून द्या, आणि त्या दुसरा कोणी देऊ धनंजय मुंडे किती लोक मारून द्या, काय नाही, आपलाच बाब्या चांगला. ही जी सवय लागली ना यांना, ही एक दिवस यांच्यासाठीच घातक होणार आहे. आणि आम्हाला जातीवादी म्हणतात, आरक्षण मागतो म्हणून. आम्ही तो समर्थनच केलं नाही कुठं, कोणच्या आरोपीचं नाही, कोणाचं नाही, फक्त आरक्षण मागितलं गोरगरिबाच्या लेकराला मराठ्याचं. आम्हाला जातीवाद समजिते. आणि हे काय, यांना मधली काळ बोलायलाच नसतं. असं काही व्हायची उलट वाट बघते ती. पण यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही या छगन भुजबळचं. त्याला मराठ्यात, धनगरात आणि ओबीसीत मारामारी लावायची कधीच होऊ शकत नाही, कधीच. तू स्वप्नच राहणार. तो तसंच वयात तू असं स्वप्न बघून मरशील, पण तो स्वप्न पूर्ण नाही होऊ देणार ही जनता कधीच. तो जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ कैलास बोराडे यांनी स्वतः मान्य केलेला आहे की तो व्हिडिओ माझाच आहे आणि मी दिसतो तो मीच आहे. परंतु मला त्या ठिकाणी जबरदस्त दारू पाजून मला तिथं सोडण्यात आलं. मुद्दा म्हणून हा प्लान होता. काय बरं का, तुम्हाला सांगतो मी, जेव्हा ही सरकारकडून पडताळणी होईल, प्रशासनाकडून पडताळणी होईल, तेव्हा मी ते नाव घेऊन बोल. जोपर्यंत हे खात्रीशीर तिकडून येत नाही प्रशासनाकडून की हा कोण आहे काय, त्याच्या अगोदरच नाव घेणं. सामाजिक काम करणारे आहेत आम्ही, आम्हाला शोभत नाही, आम्ही आणखीन घेतलं घेतलं. पण प्रशासनाकडून खात्रीशीर काही म्हणत असताना माणूस काही म्हणत असतं ना. शेवटी तुम्ही नाही म्हणलात का आत्ता पाजली होती म्हणतायत, आज तुम्ही तसं म्हणताय. काल असं म्हणले होते की मी प्रसाद म्हणून पेलो. तर शासनाकडून काय असतं, प्रशासनाकडून परफेक्ट येत असतं. ही बनवाबनवीचं षडयंत्र आहे. शिकवणारे प्राणी हळूच येतात, माघारी जातात, सांगून जातात, कानात थुकून जातात, माघारी पुढे जातात निघून लगी. हे काय गौड बंगाले, एकाच शब्दात सांगतो, हे गौड बंगाले ही असा याची माहिती बाहेर पडणारे. उगा थोडेसे दिवस थांबा, 2-3 दिवसाच्या आसपास हे मोठं गौड बंगाल घडून आणलं काही जातीय वादाने बरबाटलेल्या लोकांनी, छगन भुजबळ सारख्या. आणि उगा आता त्यांना तिकडं किनाऱ्यावर बसून मजा बघायची. इकडं वाद होतात का, धिंगाणा होतो का, इकडं काही होणार नाही. एक दिवस उलट असंच खरी माहिती, शब्द लक्षात ठेवावे, खरी माहिती काय, एक दिवस प्रामाणिकपणानं तोच व्यक्ती सांगत असं असं घडलं होतं, असं असंच होतं, आणि हे लोक मला असं असं सांगत होते, तू असं बोल म्हणून. कारण ज्यावेळेस त्याचं त्यो आणि त्याचं कुटुंब अडचणीत याचा प्रयत्न येईल ना, त्यावेळेस तेच खरं बोलत असतं. आणि जो महादेवाचा भक्त आहे, शंभू महादेवाचा, तो वेळेला लोकांचं कानं फुकलेलं ऐकतच नाही, तो स्वतःच खरं सांगतो. शंभू महादेवाचा भक्त स्वतःच कबूल करतो सगळं, ते असं असं होतं. त्यामुळं तिकडूनही कबूल होईल, आणि नाही झालं तर शासनाकडून, प्रशासनाकडून त्याची सत्यता पडताळली जाणार, गुन्हे दाखल होणार,
जेलात जाणार. मग तो कोणी व्यक्ती असो, आता ते कोणी मला माहीत नाही, पोलीस प्रशासन त्याचा तपास लावतील 100%. ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या. आणि ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस जर नाही आणलं तर तिथला पालकमंत्री पण अडचणीत येणार. दबाव टाकून हा व्हिडिओची पडताळणी केली नाही, मग ते कोणत्या जिल्ह्यातला असू द्या, त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणावर दबाव आणला असा त्याचा अर्थ होणार आहे. पडताळणी झाली नाही, आपल्या हिंदू धर्माच्या देवताची विटंबना झालेली असून त्याला अटक केलं नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही. हे SP साहेब, कलेक्टर साहेब आणि संबंधित कोणत्या जिल्हा आहे त्या जिल्ह्यातला पालकमंत्री 100% या फेऱ्यात येणार आणि मग जनता उत्तरं मागणार. धन्यवाद. दुसरा औरंगजेबाचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय. औरंगजेबाच्या समाधीवरून काल उदयनराजे भोसले म्हणाले की समाधी उकरून टाकली पाहिजे, किंवा याआधी पण अशी मागणी झालेली होती की तो क्रूरकर्म आहे, संभाजी महाराजांची हत्या केली, त्यामुळे समाधी किंवा हे कबर आहे ते उकरून टाकावी. तुम्हाला काय वाटतं, टाकली पाहिजे? नाही, आता मोठमोठे लोक बोलल्यावर आपण त्याच्यात आपण काय बोलायचं त्याच्यावर? आपण काय संभाजी महाराज नाही, आपण त्यांच्या मागं असतो. फेका ना, मग काय म्हणायची काय करायची? उगत मीडिया ट्रायल नको, प्रसिद्धी नको. पण एका पक्षाचे, विशिष्ट पक्षाचे लोक ते समाधी काढून द्या म्हणतात आणि त्याच पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे, त्याला संरक्षण आहे. संरक्षण बिन ते पैसे बी दिले ना, पैसे बी दिले ना, ते जमतं त्यांना. मुस्लिमांचं परत बोलायला जमतं, परत वक्फ बोर्डाचं काहीतरी होतं त्याला पैसे देते. फक्त इकडं आमच्यात कोटाकोटी लावायची, एवढंच एकच काम हे करते ते. अरे बाबा, आता त्यांना काय काय म्हणायचं, मी होतो तुम्ही असं मीडिया ट्रायल कमी घेता, काढले पाहिजे म्हणजे माझ्या तोंडातून ओढून घ्यायचं होय. ते काय बोलले आता सगळं दिवशीच बोलला ना, असं झालं ना. मग आता आम्हीच काय मानायचे आहेत का? तुमची भूमिका काय? मी ठरेन ना त्या टायमाला, आम्हाला ज्या टायमाला ठरायचं ना, मावळे आहेत आम्ही. आता सुरू काय किंमत आहे? आता की महानगरपालिका तोंडासमोर ठेवून तुम्ही 35-40 वर्ष तवा नाही जमलं तुम्हाला, 75 वर्ष नाही जमलं तुम्हाला काढायचं. आता महानगरपालिका तोंडा पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेब बसला होता, आम्हाला माहिती नाही नालक धावण्याचं होतं म्हणूनच, आम्हाला काय माहित नाही काय. आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मुसलमानाला डागा लावला त्यांनी, हिंडत आलं तिकून आणि भिकार चाळे करीत आलं वाटाणं आमच्या मंदिरं पाड, विटंबना कर, महिलांना त्रास द्या. आम्हाला माहित नाही का ते मूर्खच होतं म्हणून? माहीतच आहे आम्हाला. प्युअर नालायक होतं, त्याच्यापेक्षा नालायक देशात असू शकत नाही ना, ते होतच नाही. इथल्या मुसलमानाला डाग लागून गेला, तो प्रामाणिक मुसलमानाला जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला. ती का पैदा असली चांगली होती का म्हणून त्याची मी समर्थन करणारे. तुम्हाला निवडणुकीतच कसं काय शोध होते? विधानसभा आल्या की मुसलमान पुढे येतो, लगेच हे आला लगेच ते जातीवाद ओबीसी मराठा पुढे येतो. तुम्हाला ह्या टायमालाच कसं काय होतं? आता महानगरपालिका, लोकसभेला ते होतं, विधानसभेला हे, आणि आता काय विधानसभेला होतं 1 शेप 2 अंगूर काहीतरी होतं ना ते खावं. म्हणजे त्या टायमाला ते असं काही आणतात. हा, 1 हे शेप हे अंगुर फिंगुर काही बी आणतात, चिवडा फेवडा त्या टायमाला. काय केलं सांगा ना. संतोष देशमुखांच्या मॅटर सारखंच काय केलं? नावं सांगायला तुम्ही, पुरावे काढायला तुम्ही, सरकार तुमचं, प्रतिनिधी तुम्ही, कोणाच्या गाड्यात सांगायला तुम्ही, कोणाच्या योजना खाल्ल्या सांगायला तुम्हीच, किती खुनं केले सांगायला तुम्हीच, उज्ज्वल निकमांचं सांगायला तुम्हीच, कुंकडपशी कसे पळाले हे सांगणार तुम्हीच. आरोपी किती अटक झाले? 9. हे आंदोलन करूनच केले समाजाने. तुम्ही काय केलं? तीच प्रकारे नुसतं भोकटले दोघं काही म्हणतात. त्या कोरट करल्या टंगडील धरून आपटा ना. आमचा कोणीतरी एक कार्यकर्ता होता, मला आता आठवत नाही, तो काहीतरी बोलला होता, तर त्याला इथून बीड याचा मला वाटतं तो बीडचा जवळचा, हा, इथून उचलून मुंबईला नेलं. मग आता हे कोरटकरने तर धमकी दिली मराठ्याला सरळ सरळ. त्याचा अर्थ तोच होतो ना. याची थोडी भाषा ग्रामीण असेल, तो शब्द वापरला तर मग आता याला कसं काय तुम्ही त्या जेलला टाकीत नाही? न्याय तर सारखा पाहिजे ना. मला हे नाही पटलं यांचं. तुम्ही सगळे सोयरे सांभाळायला लागले का तुमचे, आणि अंगावर घालायला लागले जनतेच्या राज्यातल्या. एकूण हिंदुत्व म्हणायचं, एकूण ओबीसीचं रक्त म्हणायचं, आणि दुसरी कोण क्रूर वागायला लावायचं लोकाला, पाठवून हात तुम्हीच फिरायचा. ते सोलापूरकर एक, म्हणजे तुमच्या डोळ्यात देखता तुम्ही
दुजा भाव नाही केला पाहिजे ना. आगामी महापालिका निवडणुकीसाठी औरंगजेबाची कवर वापरले जाईल असं तुमचं मत आहे सर? आता औरंग्याची वापरीतीन ते काही डोके लावतील, त्यांचा भरोसाच नाही. आता नवीन नवीन काही पिल्ला आणतील, ती कुंकड भांडणं लावून देतील. थोडक्यात कबर काढायची असेल तर काढा, पण कबरीवरून राजकारण करू नका असं म्हणायचं. काढायचं असलं तर काढा, म्हणजे काय ते काढ ठेवायची. मग काढायचे असले तर काढा, म्हणजे 2 टप्प्यात झालं. परत करायचंच ना. ते हे झालं मग मला तरी काय करायचं त्याचं? कुठं ते त्यांचा सगळा सोयरा होता, ते तिकडून आलं तर हिंडत उंटावर बसून कुंकडून तरी. त्याचं यांना करायचं काय झालं मुसलमानाला? उलट ते बी काढू लागते. काढायचं तर असं कुठं मीडियात सांगत असते, काही सांगत राहू तुम्ही. मीडियात सांगत असते हो करायचं असलं. करणारे करते बी, धमकी देते तर माघारी येतात, ज्याला तर जाते. ते त्यावेळेस नव्हतं का त्या बाबरी मस्जिदीचं केलं? हे बोल हे लोकांनी केलंच ना त्यावेळेस. त्या आम्हाला काय कळत नव्हतं, वय नव्हतं एवढं, केलंच ना. करणारे सांगत नाही तर फक्त हे सांगत आहेत नंतर राजकारणात. मंत्री व्हायसाठी, मुख्यमंत्री व्हायसाठी आम्ही केलं. तिसरं जेलं, चौथ्यानेच भोगिलं. करणारे लोक काय कळून बी देत नसतात. एवढं बाबाटा. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावरून पुन्हा शंका केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर ते येऊन जाहीर केलं, मात्र सभागृहात काही कबुली दिली नाही. तर त्यामुळे विरोधी पक्ष म्हणते की तो राजीनामा दिला की नाही दिला आम्हाला माहिती नाही, आम्ही बघितला नाही. विरोधी पक्षी असंच घेण्यान गेलेलं, काय तर नाव ठेवत नाही मी. जिथं चुकल तिथंच मी म्हणजे मला ते विष नाही पेरायचं. मला विष नाही पेरायचं. जिथं चुकतेल तिथंच मुख्यमंत्र्याला बोलतो आम्ही. जिथं चुकत नाहीत तिथं कोणी विरोधक बोलला म्हणून आम्ही झोडपा, ह्यांनी येत आपल्याला पटतच नाहीत. कारण त्या दिवशी काय झालं होतं, सत्य फोटो बाहेर आल्यामुळं राज्यात वातावरण प्रचंड बिथरलेलं होतं. आणि मग त्यांनी ते राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांनी ना सांगण्याऐवजी एखाद्या वेळेस गडबडीत म्हणलं असेल द्यावर पटकून मीडिया सांगू की मी स्वीकारलाय, पदमुक्त पण केलं. आता राज्यपालांनी सुद्धा केलं असेल ना, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि राज्यपालांनी जर पदमुक्त केलंच नाही, राजीनामा मंजूरच केला नाही, तर मुख्यमंत्री बाहेर येऊन कसा सांगते? ते घेते ना जाळ अंगावर, ते बदनामी अंगावर घेणार का फडणवीस साहेब? घेणं देणं एवढं काही सांगत येतं. उगं यांना सांगायला पाहिजे. सांगा म्हणा, जाऊ द्या ना, आज द्या सांगून म्हणा. काय सांगायचं काय त्यात एवढं मोठं होईल? बरं, ते वैभवी देशमुख यांचा जबाब समोर आला आहे. त्यात तिचं म्हणणं आहे की विष्णू चाटेचं आणि संतोष देशमुख यांचं 10 ते 12 मिनिटं फोनवर सुरू झालं. आणि त्यानंतर संतोष देशमुख हे वैभवली म्हणाले होते की माझं काही बरं वाईट झालं तर आई विराटची काळजी घे. हे सगळं आता समोर येतं. लय ते काल ऐकलं, ते खूप भावनिक आहे. ते काल झाला खूप त्रास होत होते लय. ते काय वाटलं असं ना आता त्या लेकरांना, त्या संतोषबाईंना. त्यांना ते पहिलं पुरं आठवत आहे कुटुंबाला. आता त्यात खूप बाहेर निघणार आहे. आणखीन तपास सुरू राहणार आहे, त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणार आहे. यांना वाटतंय आपण सुटलोत याच्यातून, लय बाहेर निघणार आहे. त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणार आहेत आता. हो, त्यांनी लय मजा उचलली, लोकांना लय हिनवलं त्यांनी. ते जितकं हिनी त्यांना उदाहरण म्हणून संतोषबाईच्या मॅटरलाच उदाहरण म्हणून घेतो. मराठा आंदोलनाच्या विरोधात जर एखादा माणूस बोलला ना, किंवा कोणी व्यक्ती जर बोलला ना, तर ते त्याला धन्या मुंडेची टोळी त्यांना सपोर्ट करते फुल. मग ते लोक काय करते, ध्यानात ठेवते आणि जास्तच मागं लागतात मग यांच्या, म्हणजे यांना खोड्या करायची सवय. तसं त्यावेळेससुद्धा ज्यांनी आनंद व्यक्त केलेला, आसुरी आनंद, काही यांच्या सोशल मीडियाच्या टोळीनं, ह्या धनंजय मुंड्याच्या, हे सुद्धा आता पुढं आणखीन होणार आहे. नको लई आपण हे करायला. पुढं तपासात ते होणार. परत आता न्यायालयीन चौकशीसुद्धा लागल, संपत्तीच्या बद्दल, अमुक तमुक सगळ्या मॅटरच्या बद्दल. पटेल, काँग्रेसनं सद्भावना यात्रा काढली मस्साजोगमधून आज. मग त्याचं का मी काय करू? आता काढले असेल ते त्यांचं आता, त्याला आपण काय करू? म्हणजे मुद्दा मोठा होतोय, काँग्रेस तिकडे जाऊन मोठ्या संख्येने. नाही, त्याला राजकारण म्हणून बघू नये एवढीच आपली अपेक्षा. कुणीच काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम काय असं कुणी बघू नये. त्यांनी त्या लेकराचा जीव गेलाय, त्याच्या न्याय मिळाला पाहिजे कुटुंबांना, या भूमिकेत राहावं. राजकारण म्हणून कुणीच राहू नये त्याच्यात. आता त्या तुम्ही म्हणता त्या काँग्रेसाने काढली रॅली, सरकारचे प्रतिनिधी तिथं झोपून येत. तर तुम्ही राजकारण करू नये, आमच्या लेकराला न्याय द्यावा, नाही तर कोणाला सुट्टी मिळणार नाही. तुम्ही राजकीय छुपा अजेंडा चालवला किंवा सरकारचा छुपा अजेंडा त्याचा चालवला तर समाज त्यांना संपविणार, म्हणजे करिअरमधून. तिथं
तेव्हाच राजकारण केलेलं उघडं पडतं ताबडतोब. त्यामुळे त्यात कुणी राजकारण करू नये एवढीच आमची प्रामाणिक सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती. आणखी एक प्रकरण समोर आलं, आरोप होतो की धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी रुपये परस्पर उचलले. लई खाल्लं असं होते आणि काय घेतो तू पण इतकेलीच्या यायला इथं लोकांना 500 रुपये बघायला मिळाला आणि मोटरसायकलचा टायर बदलत आहे ना आणखी इतकेले पैशाचं कायच करीत होती. कसं गोड लागत होतं त्या टायमाला खायला. आता फेडायची वेळ आली तर आता पळतोय. डोळे आले आणि कुठं काय आलं, नरडं दुखायला लागलं, कुठं काय दुखायला लागलं. काय उपयोग आहे का आता नियतीला मान्य नाही. आता पाप फेडात लागणार आहे. त्याने बी सांगावं ना त्या खारमाडे सरळ कारमाड्यानी त्याने खाचकून सांगून द्यावा ना इकडे येऊन की मी त्यासाठीच पैसे मागत होतो, पुन्हा त्यासाठीच केलेत, मी एकटा पाप घेऊन मारायला मोकळा नाही, हे त्याला देत होतो. त्याच्या कुटुंबाने सांगावं, 1 नंबरच्या आरोपीने सुद्धा. कशाला त्याला इतक्या पापात मरून द्यावं कुटुंबाने एकट्याला. तो जर बोलत नसला 1 नंबरचा आरोपी त्याच्या कुटुंबाने सांगावं कशाला मरू द्यायचं. आपला इतका पापात भागीदार राहू द्या ना. का त्याला आईश करायला बाहेर ठेवता हाटला धिंडायला. मग ते कुंकडच्या हाटेल जाईन परदेशात इकडं तिकडं आणि फोटो टाकीन इकडं त्याच्या टोळीला. मग त्याची टोळी समर्थन करणार, मग आमचा साहेब आमचा आमका, आणि मग ते एवढे हाणते चिरगुटसाठी. हो ना, या खंडाण्याच्या पैशाच्या जीवावर जगलेली कुंकड काही म्हणतात, मग काही लिहितात, सपोर्ट करतात. तुम्ही जितका सपोर्ट करता आमच्या आंदोलनाला विरोध करणार ना, मला विरोध करणार असं सपोर्ट करतात भयंकर. आणि मी मोजित होय तुम्हाला, तुम्ही किती सपोर्ट करा तितक्या तुमच्या याच्याकडे बघतो मी बी. हां, तुम्ही तिकडं मला इकडं छिडिता, मी तिकडं कार्यक्रम लावतो त्याचा. तुम्ही टेन्शन ना घेऊ आणि एकदा आंदोलनात मोकळं होऊन द्या, सगळ्याच हिशोब करतो त्यांचा बी. महादेव मुंडे प्रकरण त्याच्यात काहीच झालं नाही आणखी पण काय त्याच्याबद्दल तुमच्याकडे अपडेट आले का, तुम्ही बघितलं का, भूमिका काय? नाही, महादेव मुंडे यांच्या प्रकरणाच्या बद्दल आपल्याकडं कसली अपडेट नाही. ते प्रकरण वगैरे पण आपण त्या कुटुंबाच्या सोबत आहेत. ते जर म्हणले, आपण मागेही सांगितलं होतं या मॅटरमध्ये आपण लक्ष घालावं तर आपण घालणार. कारण का म्हणतो मी असं म्हणायची गरज नाही, पण काय म्हणतो की त्यांना वाटत जर असलं आपली गरज नाही तर आपण बळच पडलं तर त्यांना असं वाटतंच नंतर की आमच्या याचं बळच आले. बाकी त्यामुळं फक्त, बाकी काय नाही. आणि एकदा का आपण हात घातला मग बुडाला टिकवतो, मग सोडीतच नाही. त्यामुळे ते समोरून आपल्याला त्यांना वाटत असेल सहकार्याची गरज आहे तर त्यावेळेस आपण त्यात पडू. पण आज आपण इथून का होईना त्या कुटुंबाच्या सोबत आहेत. महादेव भैयाला न्याय मिळाला पाहिजे. मुंडे यासाठी आपण पूर्ण ताकदीनं म्हणलं तरी त्यांच्या पाठीशी. चलो, धन्यवाद.